बाहेरच्या व्यक्ती लिहिलेलं नाही. ज्यांनी RCM निर्माण केलं, ज्यांनी जन्म दिलाय त्यांनी हे प्राण घेतलेलं आहे. तर आपण सगळेजण आहे त्या ठिकाणी ताट बसून उभे असतील त्याने उभे राहून आपण प्राणगीत म्हणूयात आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. शेअर होतंय नाही होत. एक मिनिट मी काढून ठेवलं होतं. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुनश्च एकदा. आणि आज आपण सगळेजण जे तुम्हाला मेसेज मिळाला आहे एका प्रोडक्ट विषयी आपण बोलणार आहोत. ते प्रोडक्ट न समजता त्याला एक कंपनी समजा तुम्ही. ज्या प्रोडक्ट विषयी आपण बोलणार आहोत ना ते प्रोडक्ट नाही, ते एका कंपनीमध्ये जेवढी ताकद असते, एखाद्या कंपनीमध्ये जेवढी ताकद असते तेवढी ताकद एका प्रोडक्ट मध्ये आहे. कारण की ह्या गोष्टीवर काम करणाऱ्या प्रोडक्ट जे आहेत ना त्याच्या कंपनीच्या डायरेक्ट कंपनीच आहे, ती कंपनी फक्त त्याच विषयावर काम करते. आपल्याकडं 23 प्रोडक्ट पैकी एक प्रोडक्ट आहे. एवढी आपल्या या प्रोडक्टची ताकद आहे. एवढी त्यामुळे रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस. या प्रोडक्टला प्रोडक्ट न समजता एका कंपनी एवढी ताकदसाठी आपण समजून घेऊयात. आणि मित्रांनो, मी बघतोय बरेच जण कॅमेरे ऑन आहेत, 2 मित्राचे 2 ताईचे. आणि ज्या ताईंना शक्य असेल त्यांनी कॅमेरे सुरू करा, आहे की नाही. ऍज युजल रजनीगंधाताई प्रवासात आहेत. अजयजी बहुतेक दिल्लीला पोहोचत असतील. जवळजवळ आता प्रोग्राम सुरू होत आहे, ते दिल्लीच्या जवळ असतील. अजयजी दिल्लीच्या जवळ पोहोचले का? कारण प्रोग्राम आहे आज. निजामुद्दीन निघाली सर दिल्ली, नई दिल्लीसाठी.
ओके. हजरत निजामुद्दीन निघले, दिल्लीला जाते नेक्स्ट जनरेशन प्रोग्रामसाठी. आणि ज्या लोकांना वाटत होतं की आरसीएम चलन का नाही चलन, त्यांनी आज दिल्लीमध्ये असते तर त्यांचे डोळे उघडले असते की आरसीएम चलन नाही तर पुढची पिढी चालायली. काही जणांची तिसरी पिढी. एक कपल आलं तरी तिसरी पिढी होती. आणि आज आजची तिसऱ्या पिढीला सुद्धा भेटतील, दुसऱ्या पिढीला तर भेटतील, तिसऱ्या पिढीला सुद्धा भेटतील. आणि त्यांची कमिटमेंट पहा. ते दिल्लीला जात आहेत आणि मराठी भाषेचं ट्रेनिंग अटेंड करतात. आणि आपण जितके मिटिंग लावत या सगळ्यापेक्षा त्यांची लेवल मोठी आहे. जी पिन लेवल आहे ना, रुबी आहेत ते. आणि बरेच जण आहेत, रजनीकांत सुद्धा याच्यामध्ये आहेत. ज्यांना होतं त्यांनी कॅमेरा ऑन करा आणि आजच्या काही विषय आहे तो आपण थोडा समजून घेऊयात. कारण की मोठा विषय आहे, खूप मोठं प्रोडक्ट आहे. तुम्ही आणि तुमची टीम एका प्रोडक्टवर जरी काम केलं तरी सुद्धा खूप मोठा व्हॅल्यू जनरेट होऊ शकतो. खूप मोठे लोकांच्या आयुष्यामध्ये आपण बदल करू शकता. एवढं मोठे प्रोडक्ट आहे. आणि यासाठी फक्त थोडस टेक्निकल नॉलेज मात्र डेफिनेटली लागेल. जसं न्यूट्रिचार्ज ह्युमन, न्यूट्रिचार्ज मॅन किंवा जे बेस रेंजचे प्रोडक्ट आहेत, त्यासाठी तुम्ही न्यूट्रिचार्ज ह्युमनचे आपल्याकडे जे लिफलेट आहे ते लिफलेट जरी तुम्ही घेऊन गेले, छोटं बुक आहे, छोटं बुक जरी वाचायला दिलं तर न्यूट्रिचार्ज ह्युमन सहज सेल होते, सहज शेअर होते. परंतु न्यूट्रिचार्ज एस अँड एफ विषयी तसं नाही. हे 100% काउन्सिलिंगचं प्रोडक्ट आहे. तुम्ही किती चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग करू शकता, किती चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतात, त्याचं हे प्रोडक्ट आहे. कारण कारण की यामधले कंटेंट जे आहेत, न्यूट्रिचार्ज एस अँड एफ मधले कंटेंट हे वर्ल्ड वाईड क्लिनिकल प्रूव्हन आहेत. म्हणून प्रोडक्ट काम करणंच आहे वर्ल्ड वाईड. कारण की यामध्ये जे टाकलेले कंटेंट आहेत आपण पुढे पाहूया. हे फ्रान्स मध्ये, युरोपियन कंट्रीज मध्ये क्लिनिकल प्रूव्हन आहेत, भारतात नाही तर बाहेर सुद्धा क्लिनिकल प्रूव्हन आहेत. ते कंटेंट या प्रोडक्ट मध्ये आहेत. प्रश्न फक्त कुठे येतो? प्रश्न येतो काउन्सिलिंगचा. किती व्यवस्थित प्रकारे तुम्ही समजून घेता आणि किती चांगल्या प्रकारे त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या शब्दामध्ये त्यांना समजून सांगतात. ओके. पहिला एक 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 वाक्य पहिल्यापासून आपण लक्षात ठेवू की आम्ही वजन कमी करण्यावर काम न करता शरीरामधल्या चरबीचं वजन कमी करण्यावर काम करतो. पहिली गोष्ट, वजन कमी करण्यावर काम करणं फार सोपं आहे. त्याला पाणी प्यायला देऊ नका. जर 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 प्रत्येक दिवशी 1 किलो वजन कमी माझ्याकडून घ्या, मी सांगतो तितकंच पाणी प्यायचं, तर रोज 1 किलो वजन कमी. आणि तुम्ही ज्या तहसीलला, जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असता, तिथं उपोषणाला लोक बसले असतात पहा, तहसील समोर, कलेक्टर ऑफिस समोर. तिथं त्यांच्यासोबत उपोषणाला बसलं की दररोजचं 2 किलो वजन कमी. पाणी कमी प्यायचं, खायचं तर नाही, पाणी बी देईल तितकं प्यायचं, तर दररोज 2 किलो वजन कमी. तर ते फार सोपं आहे. त्यासाठी ट्रेनिंगची आवश्यकता नाही, कुठल्या प्रोडक्टची आवश्यकता नाही, काही नाही. त्या लोकांना वाटतं की आम्हाला मदत करायला लोक आले, माझ्या उपोषणाला साथ द्यायला लोक आले, असताना सुद्धा वाटत ते पुण्य तुम्हाला मिळत. म्हणजे वजन कमी करण्यासाठी तर प्रत्येक तहसील ऑफिस आहे, कलेक्टर ऑफिस आहे, एसपी ऑफिस आहे, वजन कमी करण्याचे तिथे मंडप टाकले असतात. उपोषणाला बसा, वजन कमी होईल. तर त्यामुळे सुरुवातच म्हटलं आपण चरबीचं वजन कमी करतो, चरबीचं वजन कमी करतो. आता मग नेमकं शरीरामध्ये वजन कसे कसं असतं ते आपण पाहूया. म्हणजे एकदम सोपं पद्धतशीर आपण हा विषय समजून घेऊ. तर वजन कमी करायचं ना, वजन कशाचं वजन कमी करायचं? मुळात वजन कमी करायचं. नेमकं वजन कमी कशाच करायचं? कारण की तुमच्या शरीरामध्ये या 4 गोष्टीचं वजन आहे. चरबीचं वजन, जसं फॅट लिहिलेलं, पाण्याचं वजन, हाडांचं वजन आणि स्नायूंचं वजन. आपण शुद्ध मराठीत बोलतो आता. चरबीचं वजन, पाण्याचं वजन, हाडांचं वजन आणि स्नायूचं वजन. या 4 गोष्टीचं एकूण वजन आपल्या शरीरामध्ये असतं. यापैकी पाण्याचं वजन किंवा वॉटर पर्सेंटेज, हाडाचं वजन किंवा बोन वेट किंवा बोन मिनरल डेन्सिटी किंवा मसलचं वजन म्हणजे SMR, स्केलेटल मसल रेशो, हे नंतरचे तिन्ही घटकाचं वजन वाढत्या क्रमात पाहिजे. फक्त आणि फक्त वजन आपल्या कमी करायचं असतं चरबीचं. त्यामुळं बाकीचे कंपन्या आणि आपल्यामध्ये फरक हा आहे. बाकीच्या कंपन्या वजन कमी करण्यावर काम करतात, आपण चरबीचं वजन कमी करण्यावर काम करतो. त्यांच्या प्रोडक्ट मध्ये असे काही घटक असतात जे तुमच्या शरीरातले पाणी शोषून घेतात, पाण्याचं वजन कमी करतात, पाणी ते वाफ करतात, व्हॅपोरेट करतात आणि तुम्हाला वाटतं वजन कमी झालं. हे पाण्याचं वजन कमी झालंय. जसं तुम्ही प्रोडक्ट घेणं बंद करताल, पाणी प्यायला लागताना पूर्वीसारखं, जितका झोका मागे आला तितका झोका झर्रकन पुढे जाईल. पहिल्यापेक्षा तो फुगा फुगलेला दिसेल मोठा.
की त्याच्यावर सुरकुत्या सुरकुत्या दिसतील. आता आंबे खाल्ले असते ना उन्हाळ्यात, तर माचून आंबे खाल्ले असतील. माचून आंबे खाल्ल्यानंतर त्या सुरकुत्या जशा पडतात त्याच्या स्किनवर, तसे स्किन झालेली ताई दिसली, दादा दिसले, भाऊ दिसले, समजायचं यांचं पाणी कमी केलं आहे शरीरातलं. 4-6 महिन्यामध्ये हे पुन्हा टम फुगलेले आपल्याला दिसणार आहेत 100%. तेव्हा माझं वजन इतकं कमी झालं असं कुणी म्हटलं की त्यांना एक प्रश्न करायचा, कशाचं वजन कमी झालं? कशाचं म्हणजे माझं झालं, तुमचं पण कशाचं, या 4 घटकापैकी कशाचं वजन कमी झालं, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि या 3 घटकापैकी हे जे आपले पुढचे चांगले घटक आहेत ना, यांचं वजन कमी करणं आवश्यक असतं. तर सर्वात अगोदर आपण पाहूयात की शरीरातलं जे कमी करायचंय फॅट, ते फॅट का वाढतंय. म्हणजे आपले जे मित्र आहेत आणि तुम्ही आम्ही आहोत, तर आपल्याला आपलं फॅटच वाढू द्यायचं नसेल तर पुढच्या 4-5 गोष्टी टाळा. ओके, कुठल्या कुठल्या गोष्टी टाळायच्या, ज्यानं वजन वाढतं त्या गोष्टी टाळायच्या. कशानं वजन वाढतं? हे खाल्ल्यानं, ठीक आहे नाही. अस्वास्थ्यकारक खानपान जे आपल्या स्वास्थ्याला योग्य नाही, म्हणजे तळलेले पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट, प्रोसेस्ड फूड, पॅकेजिंग फूड, बंद पाकिटातलं खायचं नाही. सगळ्यात सोपं जिवंत अन्न खायचं. बंद पाकिटात जे अन्न खराब होते ते अन्न खायचं. पहा, आपण पोळी केली, एका दिवसात खराब होऊन जाते, 1-2 दिवसात. भात केला, एका दिवसात खराब होऊन जातो. आपण वरण केलं, भाजी केली, एका दिवसात खराब होऊन जाते. बरोबर आहे, 1-2 दिवसात खराब होऊन जाते. आणि तुम्ही ढाब्यावर खात असता तर त्यानं मला सांगितलं की सर आमचा पळून गेला, वस्ताद पळून गेला आणि त्यानं 15,000ची ग्रेव्ही बनवून ठेवली होती. म्हणजे म्हणलं म्हणजे कसं 15,000ची ग्रेव्ही बनवून ठेवली? नाही म्हणजे सगळा मसाला आम्ही फगुने बनवून ठेवतो, 8-15 दिवस तीच ग्रेव्ही चालते. म्हणजे ते सुद्धा अस्वास्थ्यकारक खानपान आहे, हे टाळायचं. ओके, वजन फॅट वाढण्याचं कारण आहे. वजन तर वजन वाढतं, फॅटचं वजन वाढण्याचं कारण आहे. दुसरं, आरामदेह जीवनशैली, एकदम बसून राहायचं. बसून येत टीव्ही रिमोट न कंट्रोल होते, रिमोट कंट्रोल वाली टीव्ही आली. रजनीकांत ताई, मी आता फॅन सुद्धा रिमोट कंट्रोल वाले पाहिले. आणि ते सांगायला कोण, हेमा मालिनीजी, ज्या भरपूर योगा करतात, व्यायाम करतात आणि लोकांना म्हणतात की रिमोट कंट्रोल वाला फॅन वापरा. म्हणजे बाकीच्या जे वाढू द्या वजन, त्यांचं वजन कमी राहिलं पाहिजे. तर आरामदेह जीवनशैली सोडायची. म्हणजेच काय करायचा, व्यायाम करायचा. व्यायाम नाही केलं की तुमचं फॅटचं वजन वाढणार. जे मोठ्या शहरातले लोक आहेत त्यांनी लिफ्टचा वापर करायचा. लिफ्टचा वापर, फक्त लिफ्टचा वापर जे करतात का त्यांचं वजन वाढतं. फॅट वाढण्याचं कारण आहे. मग तुम्ही म्हणजे काय 21 मजली बिल्डिंग आहे, आम्ही 21 मजले चढत जायचे का? अजिबात नाही. 19 मजल्यापर्यंत चढत जा, शेवटचे 2 म्हणजे 19 मजल्यापर्यंत लिफ्ट वापरा, शेवटचे 2 मजले चढत जा. तर तुम्ही असं सांगू नका की तुम्ही लिफ्टचा वापर करू नका. एखाद्या मोठ्या अपार्टमेंट मध्ये गेले, ती म्हणजे माझा अर्धा दिवस चढण्या उतरण्यात गेला, शेवटचे 2 मजले पायऱ्या चढा. हे कारण आहे फॅट, शरीरामध्ये फॅट वाढण्याचं. आरामदेह जीवनशैली, फक्त लिफ्ट वापरतात. तणाव, तणावानं सुद्धा स्ट्रेस वाढतो, तणाव वाढतो. तणावानं सुद्धा वजन वाढते. स्ट्रेस वाढला, तणाव वाढला की वजन वाढलं. कारण तणाव वाढलं की लोक जास्त जेवतात किंवा असे हार्मोन सिक्रेट होतात ज्यांना फॅट वाढतं. तणावानं सुद्धा फॅट वाढतं. सकाळचं गुरुकुल अटेंड करायला लावा, तणाव कमी होईल. क्रश डाएट फॅट वाढण्याचं कारण आहे बरं काय. क्रश डाएट म्हणजे एकदम असं डाएट की ज्यामध्ये तुम्हाला अतिशय कमी खायला दिलं जातं आणि ज्यामध्ये तुम्हाला अवैज्ञानिक पद्धतीनं तुम्हाला डाएट करायला सांगितलं जातं. त्यानं सुद्धा तुमचं वजन कमी होईल, पण फॅटचं वजन वाढल. फॅटचं वजन त्यांना वाढल. अवेळी खाणं, तेव्हा भूक लागली कधी खायले, फ्रीज उघडलं उपलब्धता आहे, रात्री वेब सिरीज पाहिले, है की नाही. वेब सिरीजचे भाग किती असतात, भले भाग येत, मोठमोठे भाग येतात, ते सोडत नाहीत माणूस वेब सिरीज पाहत नाही. चला हवा येऊ द्या, पाहायला बसले, खाणं सुरू. तर हे अवेळी खाणं यानं सुद्धा वजन वाढतं. ह्या गोष्टी आपण टाळायच्या, यानं वजन वाढतंय. भोजन से सामाजिक जुडाव, म्हणजे भोजन से सामाजिक जुडाव म्हणजे पंक्ती. मग भंडाऱ्यातले असतो, लग्नातले असतो, ताई एक लाडू घ्या, ताई एक जिलेबी घ्या, एक घ्या, एक घ्या, घेऊन वाढतात. ते नवरदेव नवरी येतात त्या त्या ठिकाणी वाढायला लागतात. आणि एक आपल्याला मोतीचूरचा लाडू दिला, 350 ते 400 कॅलरीज, म्हणजे 8 किलोमीटर चालावं लागेल तुम्हाला तो एक लाडू पचवण्यासाठी. हा सामाजिक जुडाव, म्हणजे आपल्याकडे आग्रह करून खाऊ घालणं जे असतं ना, आग्रह आग्रह करतात, आग्रह करून खाऊ घालतात. तर आग्रह करून खाऊ घालणं
यानं सुद्धा फॅट वाढतंय, कारण की ते सगळं तेलकट असतंय. हे सगळे पर्याप्त निंद आणा, म्हणजे व्यवस्थित झोप नाही येणं, आणि व्यवस्थित झोप आली नाही म्हणून काय होणं, व्यवस्थित झोप आली नाही म्हणून परत रात्री खाणं, यामुळं आपलं फॅटचं वजन वाढतं. नुसतं वजन वाढत नाही तर फॅटचं वजन सुद्धा या सगळ्या गोष्टीनं वाढतंय. काही जण म्हणतात मी कमी खातो, कमी खातात परंतु जास्त कॅलरीज वाला खातात. बरेच जण म्हणतात आम्ही कमी खातो, कमी खाल्लं नाही, त्याच्या साईजवर जाऊ नका, त्याच्यामध्ये कॅलरीज किती आहेत यावर डिपेंड आहे. आणि वेट गेन का होतं, तुम्ही जितक्या कॅलरीज घेतल्या तितक्या कॅलरीज 24 तासामध्ये खर्च केल्या नाहीत तर तुमचं वजन वाढेल. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. जितक्या कॅलरीज दिवसभरामध्ये इनटेक केल्या, जेवढ्या कॅलरीज तुम्ही दिवसभरामध्ये खाल्ल्या तेवढ्या कॅलरीज जर तुम्ही 24 तासात खर्च केल्या नाही तर त्या कॅलरीजचं फॅट बनतंय आणि आपलं वजन वाढतंय. मग कशातून किती कॅलरीज येतात हा थोडा चार्ट लक्षात ठेवा. म्हणजे 1 ग्रॅम तुम्ही फॅट जर घेतलं तर तुम्हाला 9 कॅलरीज मिळतात. म्हणजे अन्नातला फरक. म्हणजे तुम्ही तेलकट जर खाल्लं 1 ग्रॅम तर 9 कॅलरीज तुमच्या शरीरात येतात. पण तुम्ही 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट जर खाल्लं तर तुमच्या शरीरात फक्त 4 कॅलरीज येतात. तुम्ही 1 ग्रॅम प्रोटीन जर घेतलं तर तुमच्या शरीरात 4च कॅलरीज येतात. परंतु फॅटच्या 9 म्हणजे 1 ग्रॅम फॅट इक्वल टू 9 कॅलरीज. आणि 1 कॅलरीज म्हणजे किती कोणी सांगू शकल? 1 कॅलरीज म्हणजे किती? आता तुम्ही गुरुजीच्या मूड मध्ये आले एकदमच, आहे की नाही? आता मी शिक्षक आहे त्याला मी काय करू, आता आहेच तर. हे पहा, आपल्या 7वी 8वीला आपल्या मॅडम सरने शिकवलं होतं, 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअस वाढवण्यासाठी जेवढी ऊर्जा लागते त्याला 1 कॅलरीज म्हणतात. तर तुम्हाला एखादं विचारू शकते तर तुम्ही कॅलरीज म्हणजे नेमकं कॅलरीज म्हणजे काय? 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 1 डिग्रीनं वाढवण्यासाठी जेवढी ऊर्जा लागते त्याला म्हणायचं 1 कॅलरीज. हे एकदम बेसिक गोष्ट झाली. त्याला म्हणते 1 कॅलरीज. याच्या उलट आपण विचार करू, तुम्ही जर फॅट घेतलं 1 म्हणजे 9 कॅलरीज तुमच्या शरीरात राहिल्या तर तुमचं 1 ग्रॅम फॅट तयार होतं. तुमच्याकडे जर डायरी असेल तुम्ही नोट डाऊन करा. 9 कॅलरीज जर तुमच्या शरीरात 24 तास राहिल्या तर त्याचे 1 ग्रॅम फॅट तयार होतं. म्हणजे 90 कॅलरीज जर तुमच्या शरीरात एक्स्ट्रा राहिल्या तर किती ग्रॅम वेट होईल तयार? 10 ग्रॅम वेट तयार होईल. 90 कॅलरीज जर तुमच्या शरीरात 24 तास राहिल्या, त्या तुम्ही बर्न केल्या नाही तर तुमचं 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा वजन तुमचं वाढेल. तुम्ही म्हणतात सर तोळ्याला काय, तोळ्यात सोनं मोजतात, आपण तर माणसं आहे. तर आता पुढचं ऐका, 900 कॅलरीज तुम्ही दिवसभरामध्ये एक्स्ट्रा घेतल्या. किती कॅलरीज? 900 कॅलरीज दिवसभरामध्ये तुम्ही एक्स्ट्रा घेतल्या तर तुमचं 100 ग्रॅम वेट वाढू शकतं एका दिवसात. ते फॅटचं वेट, बाकीचं वेट नाही सांगत. किती कॅलरीज? 900 कॅलरीज. 900 कॅलरीज म्हणजे 3 समोसे. 900 कॅलरीज म्हणजे 3 मोतीचूरचे लाडू. 900 कॅलरीज म्हणजे 3 पुऱ्या. मला एवढं सांगायचं होतं. म्हणजे तुम्ही दिवसभरात जर 3 पुऱ्या एक्स्ट्रा खाल्ल्या तरी सुद्धा तुमचं 100 ग्रॅम वजन वाढू शकतं. असं तुम्ही 10 दिवस केलं तरी 1 किलो वेट गेन. म्हणजे तुम्ही सलग 10 लग्न अटेंड केले आणि तिथं तुम्ही 10 जणांचा आग्रह मान्य केला तर 1 किलो चरबीचं वजन वाढू शकतं डायरेक्ट. मग आता तुम्ही आठवा, तुम्ही आंबे किती खाल्ले ह्या उन्हाळ्यामध्ये, त्यामध्ये साखर किती घेऊन खाल्ली, त्यासोबत कुरडया पापड्या किती खाल्ल्या, त्या वजनाला हलक्या होत्या पण त्यामध्ये कॅलरीज होत्या, कारण त्यामध्ये फॅट होतं. आणि आपल्याकडे हलकं वेगळ्या पद्धतीने, म्हणजे की डॉक्टरनं सांगितलंय का पेशंटला हलकं खा, मला बरं हलकं, नंतर पुढच्या वेळेस आलं तर परत त्याचं वजन वाढलं दिसलं. म्हणजे कसं काय, म्हणजे डॉक्टर तुम्ही म्हणले हलकं खा, मी एकदम हलका खाल्लं. म्हणजे कसं हलका खाल्लं?
अहो म्हणे सगळ्यात हलकं पाणी, पाण्यावर तेल तरंगतं, म्हणजे पाण्यापेक्षा हलकं झालं तेल, आणि तेलामध्ये भजे तरंगतात. मी भजेच खाल्ले म्हणे फक्त, कारण की हलके हलके पदार्थ खाण्यामध्ये तरंगू लागले वर हल्लाची, ते काही बुडत नव्हते. हलकं खा याचा अर्थ कमी कॅलरीज वाला खा, वर तरंगणार नाही. ओके, हा हा विनोदाचा भाग झाला. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही जर 10 लग्नामध्ये जर तुम्ही 900 कॅलरीज दिवसभरामध्ये एक्स्ट्रा जर घेतल्या, तर एका दिवसात 900 कॅलरीज एक्स्ट्रा जातात, सहज जातात. ते तुम्ही समजून सांगा की तुम्ही लग्नामध्ये गेले, मोतीचूरचे लाडू खाल्ले, जिलेबी खाल्ली, कुठले गोड पदार्थ खाल्ले, तर तुमचं 900 कॅलरीज आल्या तर एका दिवसामध्ये 100 ग्रॅम वजन वाढू शकतं. ओके, हा. आता फॅटचं वजन कुणाला कमी करायचं, जे लोक ओव्हरवेट आहेत, जे खूप, आता आपण कुणाला भेटायचं, जे लोक ओव्हरवेट आहेत. ओव्हरवेट म्हणजे सेंटीमीटर मध्ये हाईट -100 इतकं आपलं वजन पाहिजे. वजन किती पाहिजे? सेंटीमीटर मधले माझी हाईट, त्यातून 100 वजन वजा करायचं. आता इथं बसलेले पद्धतशीर राजेशजी येतात. राजेशजी, तुमची हाईट किती सेंटीमीटर आहे? माझी 172 आहे, 178 आहे. 178. वा, मग तुमचं वजन किती आहे? 71. 71 म्हणजे पहा, 7 किलो त्यांचं वजन, त्यांना हवंय त्यापेक्षा त्यांनी 7 किलो मार्जिन ठेवली. म्हणजे आपण त्यांना आग्रह करू शकतो जेवण्याचा, म्हणजे वाढलं तरी ते त्या पर्यंत पोहोचणार. ओके, तुम्ही अभिनंदन तुमचं, तुम्ही फार छान मेंटेन करून ठेवलंय. तुम्ही आहेत, संतोषजी आहेत, त्यानंतर अर्जुनजी आहेत, पंकजभाई, तुमचं किती आहे वजन? हाईट आणि वजन सांगा मला एकदा. हाईट किती आहे? आवाज येत नाही तुमचा. नाही, त्याच्या माईकचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. आपली हाईट सेंटीमीटर मध्ये, ओके, जशी माझी हाईट आहे 175 सेंटीमीटर, तर माझं जास्तीत जास्त वजन पाहिजे 75 किलो. लोकांनी आग्रह करू 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 ते 74 किलो पर्यंत आणले. म्हणजे 1 किलो माझ्याकडे आता वाढायला चान्स आहे. गुंजाईश फक्त 1 किलो वाढेल, नाही तर माझं काय होईल, वेट जास्त होईल. ह्या लग्न सराईतच हा आग्रह झाला आहे. आणि बऱ्याच जणांचं जे ओव्हर त्यांना आपल्याला भेटायचं आहे. ओके, आपण त्यांची मदत करू शकतो जे वेगवेगळ्या प्रकारचे डाएट केलेत, परंतु ते वैज्ञानिक डाएट नव्हते, अवैज्ञानिक पद्धतीनं ते वजन कमी करण्याच्या नादी लागले आणि त्यांचं प्रॉब्लेम झाले. अशा लोकांची आपण मदत करू शकतो ज्यांना डॉक्टरने सांगितलं की फॅटचं वजन कमी करा, फॅट कमी करा. आणि जर आपण केलं नाही तर आपण या गोष्टीकडे जातो. अतिरिक्त फॅट झालं तर काय होतो? डायबिटीज होतो. एकदम माऊस भाऊ येतं, डायबिटीज आणि फॅटचं वजन वाढणं. फॅटचं वजन वाढणं म्हणजे आपल्याला ब्लड प्रेशर होणं, ब्लड प्रेशर आपलं वाढणं, आपल्याला हृदयरोग होणं, स्ट्रोक येणं, गुडघे दुखीचं सुद्धा हेच कारण आहे, वाढलेलं फॅटचं वजन. तुम्हाला श्वास घ्यायला कठीणाई, पीसीओडी, स्लीप ॲनिमिया म्हणजे घोरणे, या सगळ्यासाठी हे सगळे वाढलेल्या वजनाचे दुष्परिणाम आहेत. बीपी, शुगर, हार्ट डिसीज, गुडघे दुखी याचा कुठलाही मच्छर नाही, काही याचा कुठलाही व्हायरस नाही, याचा कुठलाही बॅक्टेरिया नाही. ओके, सविता ताईचे, ओके. बरं बरं, सविता ताईचं आडनाव जडे येतं. बरं, आता काय करतात, जडे जड नाही का? त्यांचं आडनाव जरी जडे असेल ना, तर त्या सविता ताई जडे येतात, त्यांचं काही आडनाव त्या काही जाड नाही किंवा जड नाही. जसं तुमचं आडनाव 10 तोंडे, पण काय तुमचा तो एकच तोंड आहे आपल्याला, आहे का नाही? सुरेश 10 तोंडे सर. ओके, तर बरं, आपण त्यांना लोक, परंतु डॉक्टर कपिल कपूर सरांनी आम्हाला एक सगळं समजून सांगितल्यानंतर, मी हे जे काही सांगतोय ही सगळी डॉक्टर कपिल कपूर सरांकडून शिकलेलो आहे. मी यामध्ये एकही शब्द माझा नाही, हे सगळं मी डॉक्टर कपिल कपूर सरांकडून शिकलेलो आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं, देख बोले मोहन, तू इतना समझाएगा लेकिन लोग ना डायबिटीज से डरने वाले, ना हार्ट डिसीज से डरने वाले, ना ब्लड प्रेशर से डरने वाले, लोग इससे नहीं डरने वाले. तो लोगों को क्या बताएगा? तो लोगों को ये बताना चाहिए क्या, अगर आप फैट का वजन कम करोगे, अगर आपका या फिर आपका फॅट बढ़ेगा, तुमचं फॅट वाढलं तर तुम्ही सुंदर दिसणार नाहीत.
यांना लोक तुमचं प्रॉडक्ट घेतील. तुमचं शरीर अनाकर्षक होईल फॅट वाढलं तर. तुम्हाला स्वतःची वाटलं अरे कसं आता कशी साडी नेसू, पदर कुठून घेऊ, आता हा ड्रेस मला शोभल का, हा सूट मला चांगला दिसेल का, हे प्रॉब्लेम. आत्मविश्वास कमी होतो. ज्यांचं फॅट वाढलेलं असतं, खास करून चरबी व्हिजरल फॅट वाढलेलं असतं, आत्मविश्वास कमी होतो. सामाजिक उपेक्षा हीन भावना यायला लागते. काही लोक डिप्रेशन मध्ये जातात आणि त्या ह्या सगळ्या गोष्टीनं तुम्ही जास्त लोक प्रभावित होतात. कुठल्या गोष्टीनं? डायबिटीज नाही होत, हे तुमचे मित्र कमी होतील, तुमचा आत्मविश्वास कमी होईल, तुम्ही अनाकर्षक दिसता. म्हणजे याचं उलट आपण सांगू, तुम्हाला जर आणखी आकर्षक दिसायचं असेल तर फॅट कमी करा. तुम्हाला स्वतःवर गर्व करायचा असेल, फॅट कमी करा. आत्मविश्वास वाढायचा असेल, विजरल फॅट कमी करा. जास्त मित्र बनवायचे असतील, विजरल फॅट कमी करा. तुम्हाला आनंदी व्हायचं असेल, विजरल फॅट कमी करा. यानंच होईल. आणि हे वैज्ञानिक. आणि जर तुम्ही उपाशी राहून जर वजन कमी करायचा प्रयत्न केला, क्रश डाएट केलं, तर तुमचं फॅटचं वजन कमी होणार नाही, तुमच्या मसल्सचं वजन कमी होईल, तुमचं वॉटर पर्सेंटेज कमी होईल, तुमचं हाडांचं वजन कमी होईल. आणि यामुळे तुमची रोग प्रतिरोधक क्षमता कमी होईल. वजन कमी करण्यापेक्षा चरबीचं वजन कमी करणं आवश्यक आहे, फॅट पर्सेंटेज कमी करणं आवश्यक आहे. तुमची रोग प्रतिरोधक क्षमता कमी होईल, त्यामुळे तुम्ही परत परत आजारी पडताल. तुम्ही जर चुकीचे प्रोडक्ट घेतलं तर तुमचं वजन कमी झालेलं दिसल, पण तुमच्या स्किन ढिली पडेल, त्वचा एकदम ढिली पडेल. आणि रस शोषून घेतल्यानंतर जशी आंब्याची साल होते तशी तुमची स्किन दिसायला लागेल. इथं स्किन लोंबल, पोटावरची स्किन लोंबल, दंडावरची स्किन लोंबल, हे तुम्हाला दिसतंय. हे माझं निरीक्षण सांगतोय तुम्हाला. आणि तुम्ही जसं तुमचं जीवन नॉर्मल सुरू केलं, तुमचं वजन पहिल्यापेक्षा जास्त वेगानं वाढल आणि तुम्हाला कमजोरी येईल. त्यामुळं आपल्याला मसल्स वाचवायच्या आणि फॅटचं वजन कमी करायचंय. यासाठी आपल्याला सायंटिफिक फॉर्म्युल्यानं काम करावं लागेल. त्यांना म्हणायचं, मी गॅरंटी देतो तुमचे मसल्स वाढतील आणि फक्त चरबीचं वजन कमी होईल. म्हणून तुम्हाला सांगितलं की, आणि हे त्यांना सांगा, जर तुमचं हाडांचं वजन, स्नायूचं वजन, पाण्याचं वजन कमी झालं तर तुम्ही अस्वस्थ आणि अनफिट होताल, तुम्ही कमजोर होताल, कार्यक्षमता कमी येईल, तुम्ही लवकरच म्हातारे दिसायला लागताल. परंतु जर तुमचं फॅट कमी झालं तर तुम्ही स्वस्थ आणि फिट होताल, शारीरिक शक्ती वाढल, कार्यक्षमता वाढल, तुम्ही तरुण राहाल आणि तुमची इम्युनिटी सुद्धा मजबूत होईल. आणि त्यामुळं बॉडी फॅट कमी करणं वजन कमी करण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे, बॉडी फॅट कमी करणं. आणि यासाठी आता किती पाहिजे बॉडी फॅट? जो पुरुषामध्ये बॉडी फॅट पाहिजे 20% पेक्षा कमी आणि महिलांमध्ये पाहिजे 25% पेक्षा कमी. इथं सुद्धा 5% महिलांना आरक्षण आहे ना, सगळीकडे रिझर्वेशन असतं ना महिलांना, इथं सुद्धा 5%ची सूट आहे महिलांना. 5% फक्त जास्त असेल कारण महिलांचं शरीरच थोडं फॅटी असतं. ओके. आणि मसल्स किती पाहिजे हे पर्सेंटेज पाहिजे. पुरुषांमध्ये मसल पर्सेंटेज 45% पेक्षा जास्त पाहिजे. महिलांमध्ये मसल पर्सेंटेज 36 पेक्षा जास्त पाहिजे. 36% जास्त मसल्स महिलांमध्ये पाहिजे आणि पुरुषांमध्ये 45% जास्त मसल्स पाहिजे. थोडं लक्षात ठेवा. मग हे मोजायचं कुठून? हा एक प्रॉब्लेम आहे ना. यासाठी आपल्याला बॉडी स्कॅनर लागेल. त्यामुळेच आपण एक रविवार अगोदरच बॉडी स्कॅनरची ट्रेनिंग घेतली होती. कारण तो सिलेबस जसा होता ना कंपनी दिला, अगोदर बॉडी स्कॅनर शिकवायचं, नंतर न्यूट्रिशन शिकवायचं. तर आपलं मसल पर्सेंटेज पुरुषाला वाटत असेल मी पुरुष आहे, तर त्याचं मसल पर्सेंटेज 45%च्या पुढे न्यायचा प्रयत्न करायचा आणि महिलांनी 36%च्या पुढे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर तुमचं जे आहे तुम्ही स्वस्थ आहात. जर नसल तर तुम्ही डायबिटीज कडे जात आहात. आता
हे टिकवायचं कसं? मसल्स टिकवायच्या आणि फॅट कमी करायचं, यासाठी आपल्याला दुसरं एक मोजायचं. कंबर मोजायची आणि छाती मोजायची. कंबर म्हणजे नाभीचा भाग. कंबर म्हणजे जिथं पॅन्ट घालतो तो भाग नाही अर्जुनजी, आहे की नाही विलासराव? जिथं पॅन्ट घालतो तो भाग नाही. कंबर म्हणजे नाभीवाला भाग. नाभीवर मोजायचं आणि छाती मोजायची. पुरुषांची छाती 4 इंच मोठी पाहिजे कमरेपेक्षा स्वतःच्या, आणि महिलांची 8 इंच मोठी पाहिजे. जर नसल तर त्यांच्या शरीरात फॅट वाढलेलं आहे. पुरुषांची छाती 4 इंच मोठी पाहिजे, नाभीवर माप घेतलं, छातीचं माप घेतलं, आणि महिलांची 8 इंच मोठी पाहिजे. जर नसल, बिलकुल तुम्हाला मी प्रिंटेड गोष्ट दाखवतोय, माझ्या मनाचं मी काही सांगत नाही. काही जण असतात ना एकदम सुके, ते म्हणतात की बिलकुल आपलं काही नाही, आपलं वजन वाढलेलं नाही, पण हा हे पर्सेंटेज सुद्धा जर नसल तर तुम्ही मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये आहात. नाहीतर तुम्ही काय आहात? मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये आहात. तुमचं विजरल फॅट वाढलेलं आहे. जुन्या मशीनवर विजरल फॅट तुमचं 3% पेक्षा कमी पाहिजे. जुनी मशीन कोणती दाखवू तुम्हाला? एक आहे माझ्याकडं. ही मशीन. हा यस, तुम्हाला संतोषी सुद्धा दाखवत आहेत. या मशीनवर आपलं विजरल फॅट 3 पेक्षा कमी पाहिजे. 3 पेक्षा जास्त असेल तर तुमच्या शरीरामध्ये जे विजरल फॅट रक्तामध्ये फॅटी ऍसिड सोडतंय, आणि फॅटी ऍसिड सोडल्यामुळं आपल्या हृदयामध्ये ब्लॉकेज तयार होतात. हे पहा, राजेशजी दाखवत आहेत. या मशीन ज्या आहेत ना, ही मशीन तुमच्याकडे असेल, तुमच्या अपलाईनकडे असेल तर तुम्ही ही मशीन शिकून घ्या. आपण वाटल्यास सायंकाळच्या मीटिंग मध्ये परत एकदा या मशीन विषयी सांगू. ही मशीन जर तुम्ही त्यावर त्या कुणाला न्यूट्रिचार्ज एसएनएफ द्यायचं, त्या व्यक्तीची आधी बॉडी स्कॅनिंग करायची. त्या व्यक्तीच्या अगोदर तुम्ही बॉडी स्कॅन करायचंय. बॉडी स्कॅन केल्यानंतर आपल्याला लक्ष दिलं तर विजरल फॅट किती वाढले, आणि विजरल फॅट आहे ना, हे विजरल फॅट वाढलेलं हे सगळं प्रॉब्लेम काय करते भाई. विजरल फॅट हे बाहेरचं फॅट राहू द्या, जे तुम्ही असं पकडतात ना, ही तुम्हाला सब कंटिन्युअस फॅट, हे त्वचे खालची चरबी आहे. ही चरबी एवढी त्रास देत नाही. हे धन आहे, हे जे दिसतंय तुम्हाला हे धन आहे, आणि हे रजनीगंधाताई हे काला धन आहे. बाहेरचं धन आहे आणि आतलं काला धन आहे. हे धन एवढा त्रास देत आहे, काला धन त्रास देत आहे. हे काला धन काय करतं, हे विजरल फॅट काय करतं, आपल्या अंतरिंद्रिय महत्वपूर्ण अंतरिंद्रिय त्यावर प्रेशर आणतं आणि त्यांना व्यवस्थित काम करू देत नाही. तुमच्या लिव्हरला व्यवस्थित काम करू देणार नाही, तुमच्या स्वादुपिंडाला व्यवस्थित काम करू देणार नाही, तुमच्या जठराला व्यवस्थित काम करू देणार नाही, तुमच्या लहान आतड्याला मोठ्या आतड्याला व्यवस्थित काम करू देणार नाही, आणि त्यावर प्रेशर आणणार, आणि त्यातून सगळं गडबड सुरू होईल. तर विजरल फॅट 3 पेक्षा कमी आणायचा प्रयत्न करा, बिलकुल प्रयत्न करा. त्यासाठी 2 व्यायाम आहेत, ज्याला म्हणतात अग्निसार आणि नवली. आणि हे तुम्हाला बघायचे असतील कसे करायचे तर माझं फेसबुकला तुम्ही माझ्या नावावर जा, फेसबुकला जा, मी करून दाखवलेले. तर मी जे हे सांगतोय हे मी करतोय म्हणून तुम्हाला सांगतोय. तुम्ही माझे मोहन ढवळे गेले फेसबुकला माझे व्हिडिओ जर पाहिले, माझे फ्रेंड असतील बघितले ना, व्हिडिओ पहा, मी तुम्हाला करून दाखवलेले आहे. नवली करून दाखवलेली आहे आणि अग्निसार पण करून दाखवलेला आहे. यानं तुमचं विजरल फॅट न्यूट्रिचार्ज एसएनएफ सोबत लवकर कमी होईल. हे विजरल फॅट व्यवस्थित काम करू देत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम सुरू होतात. हे असं वाढतं, एका दिवसात वाढत नाही. विजरल फॅट हळूहळू हळूहळू वाढतंय आणि आपल्याला त्रास द्यायला लागतात, आणि त्यामुळेच हे सगळं होत आहे. डायबिटीज, हृदयरोग या विजरल फॅटमुळे होतंय. त्यामुळं या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मदत करण्यासाठी काय करणार आपण? शरीरातलं बॉडी फॅट कमी करायचंय आणि मसल्स वाचवायचे आहेत. बॉडी फॅट कमी करायचंय, मसल्स वाचवायचे आहेत. मसल्स वाचवायचे आहेत, आणि यासाठी आहे आपल्याकडं न्यूट्रिचार्ज एसएनएफ. हे क्लिनिकल प्रूव्हन आहे. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की ज्या कंपन्या फक्त वजन कमी करण्यावर काम करतात त्यांच्याकडे क्लिनिकल प्रूव्हन प्रॉडक्ट नाही,
क्लिनिकल प्रूव्हन प्रोडक्ट असून याच्यावर एवढं काम नाही. दुर्दैव असं आहे, क्लिनिकल प्रूव्हन प्रोडक्ट असून आपल्यावर एवढं काम नाही. तरी आपण याला आपला फोकस एरिया हा पण केलेला नाही. आता मसल्स कमी होतील, मसल्स वाढतील आणि फॅट कमी होईल, असं ह्या न्यूट्रिचार्ज एसएनएफ मध्ये काय आहे? हे पॅकेट किती जण उघडून पाहिले आपण? हा पहिले किती जण उघडून पाहिले बरं? ओके, संतोषजीला पाहिले, हात वर करा. तर काय पाहिलं नाही पाहिलं? ओके, रजनीगंधाताईने सुद्धा पाहिलंय. ओके, तर यामध्ये ओके, संतोषजी किती त्यामध्ये पॅकेट असतात? मोठ्या पॅकेटामध्ये किती पॅकेट असतात? 15 पॅकेट असतात सर. हा, तर मित्रांनो एवढं लक्षात घ्या, हे महिन्याभराचा पॅक नाही, हा 15 दिवसाचा पॅक आहे. यामध्ये 15 पॅकेट येतात. नाहीतर उद्या पिकअप सेंटर वाल्याची भांडणं कमी करायला बरं का मी. नाहीतर एखादं म्हणतो अरे सर याच्यात 15 निघल्या, पिकअप सेंटर वाल्याला 15 काढून घेतल्या. अजिबात नाही, पिकअप सेंटर वाल्याला काढून घेतलेलं, त्यामध्ये 15 दिवसाचा हा पॅकेट आहे. बरोबर आहे ना? त्याचं असं होऊ शकतं स्वतःची. बरोबर आहे, 15 आहे. तुमच्याकडे सध्या अवेलेबल आहे का? सध्या नाही सर. सध्या अवेलेबल आहे. ओके, कुणाकडे आहे का सध्या न्यूट्रिचार्ज एसएनएफचं पॅकेट? असेल तर पहा, एक पॅकेट जरी असेल तरी मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या, कारण की यातून फॅट कमी होईल आणि मसल्स का वाढतील. तर या पॅकेट मध्ये आपण 3 क्लिनिकल प्रूव्हन फॅट बर्नर्स टाकले, तर ज्यांना फॅट कमी होईल यासाठी 3 क्लिनिकल प्रूव्हन फॅट बर्नर्स टाकले आहेत. याला म्हणायचं, ही जी प्रोसेस आपण त्या व्यक्तीसोबत करणार आहोत याला म्हणायचं मील रिप्लेसमेंट थेरपी. चांगले शब्द वापरले तर समोरचे इम्प्रेस होतात, म्हणून हा शब्द लक्षात ठेवा. म्हणा आता आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला करावं लागेल मील रिप्लेसमेंट थेरपी. थेरपी म्हणलं की असे लोक ऐकायला तयार होतात. मील रिप्लेसमेंट थेरपी मध्ये 3 गोष्टी येतात. एक डाएट प्लॅन, 2 एक्सरसाइज आणि 3 फॅट बर्नर्स घेणं. ओके, लक्षामध्ये? हा, बोला सारिकाजी, तुमचा हँडरेज दिसला मला, काय बोलायचंय का? तर मी घेते रोज न्यूट्रिशन, आपलं ते प्रोटीन, त्याच्यामध्ये दिवसभर एनर्जेटिक पण वाटतं आणि भूक पण लवकर लागत नाही. तुम्ही वेट प्रोटीन लॉस तर घेता? होतो. हा, मी प्रोटीन घेते, रोज घेते. 15 पाउचेस येतात, त्याच्यामध्ये 15 दिवसाचं असतं. पण दिवसभर एक फ्रेशनेस असते, मस्त थोडंसं चांगलं वाटतं घेतल्याचं, आणि भूक पण नाही लागत लवकर. सकाळचा नाश्ताच आहे. सकाळचा नाश्ताच आहे तो. ताईनं सांगितलं, जे सांगतायत ना की ते न्यूट्रिचार्ज प्रोटीन घेतात, म्हणजे न्यूट्रिचार्ज कोको प्रोडक्ट किंवा न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट, यामध्ये सुद्धा 15 पॅकेट आहेत आणि न्यूट्रिचार्ज एसएनएफ मध्ये सुद्धा 15 पॅकेट आहे. आपण करणार आहोत त्या व्यक्तीसोबत मील रिप्लेसमेंट थेरपी, ज्यामध्ये मी 3 गोष्टी सांगितल्या. कुठल्या कुठल्या दुर्गाताई सांगता येईल? 3 गोष्टी कुठल्या? दुर्गाताई अनम्यूट होता येईल का? हो सर, डाएट प्लॅन आणि एक्सरसाइज. तिसरं पॉइंट आलं सर लिहायचं. हा, तिसरा पॉइंट ताईचा लिहायचा राहिला तर मला कळालं. तर तिसरा आहे फॅट बर्नर्स घेणं. काय करायचं आपल्याला? फॅट बर्नर्स घ्यायच्या. एक आहे डाएट प्लॅन, त्यांना मला तुमचं फॅटचं वजन कमी होईल. 3 गोष्टी आपण करू, डाएट प्लॅन फॉलो करू, एक्सरसाइज करू आणि फॅट बर्नर्स घेऊ. हे 3 गोष्टी कशामुळं? तर पहिल्या 2 गोष्टीनं तुमचं इथून पुढे वजन वाढणार नाही. म्हणजे डाएट प्लॅननं आणि एक्सरसाइज केल्यानं जे तुमचं सध्याचं वजन आहे त्यामध्ये भर पडणार नाही. ओके, आणि तिसऱ्या गोष्टीनं तुमचं वजन कमी फॅटचं वजन कमी व्हायला सुरुवात होईल. कळतं पॉइंट? पहिल्या 2 गोष्टीनं इथून पुढे वजन वाढणार नाही आणि फॅट बर्नर्सनं तुमचं वजन, फॅटचं वजन कमी व्हायला सुरुवात होईल. आता मग जशी पहिली पॅकेट घेतलं मी की माझं वजन कमी होईल का? तर म्हणा तुमची गाडी वेगानं पुढे चालली, एकदम रिव्हर्स गिअर पडत नसतो. अगोदर तुम्हाला तुमच्या गाडीचा वेग मंद होईल, वेग मंद 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 होईल, गाडी थांबेल आणि मग हळूहळू हळूहळू पाठीमागे पळायला लागेल. एकदम तुमची गाडी यू टर्न घेणार नाही. तुमच्या ज्या दिशेला गाडी चालली, म्हणजे वजन गेन करण्याकडे, वेट गेन करण्याकडे तुमची गाडी चालली, हळूहळू त्याचा वेग मंद होईल, नंतर वेग पूर्ण 0 होईल, नंतर रिव्हर्सला तुमची गाडी लागेल.
ही 100% समजून सांगा. नाही तर त्यांना असं वाटतंय की मला सविताताईनं काही आणून दिलंय, मी आता पॅकेट खाल्लं की सविताताई काय परी आहेत का त्याच्याकडे जादूची छडी आहे का नाही, शाकालाका बुम बुम वाले होते ती अतिशय सुंदर परी ती अशी करायची की बदल तसे बदल होणार नाही. ओके, 3 गोष्टी आपल्याला त्यांना सांगायच्या. या गोष्टी येतात मील रिप्लेसमेंट थेरपी अंतर्गत. मग यामध्ये डाएट प्लॅन विषयी सुद्धा सांगूत आपण, एक्सरसाइज विषयी सुद्धा सांगूत आणि फॅट बर्नर विषयी सांगूत. आता अगोदर फॅट बर्नर. 3 प्रकारचे फॅट बर्नर्स आपल्याकडे आहेत. ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट, CLA म्हणजे टोनालिन आणि गार्सनिया कंबोजिया. अमेरिकेतून आणलेलं प्रोटीन त्या पॅकेट मध्ये आहे. जपानहून फायबर आणलंय, जर्मनीहून CLA आणलंय. है ना, मेरा जूता है जापानी, मेरा जूता नहीं मेरा फायबर है जापानी, ये CLA जर्मनी वाला आहे. असं आपल्याकडे आहे. हे 3. आता हे तिघ जण काय काम करतात आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे. ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट जे आपण टाकलेलं आहे हे CLA आणि गार्सिनिया कंबोजिया आहे. तर ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट तुमच्या छोट्या आणि मोठ्या आतड्यामध्ये जे फॅट आहे त्या फॅटचं अवशोषण जे करते तुमचं फॅट, सॉरी तुमच्या आतडे, ते तुमचं अवशोषण ऍब्झॉर्प्शन कमी करते डायरेक्ट. म्हणजे इथून पुढे तुमच्या छोट्या मोठ्या आतड्यामध्ये फॅटचं ऍब्झॉर्प्शन होणार नाही आणि जमा असलेलं बॉडी फॅट बर्न व्हायला सुरुवात होईल. ग्रीन कॉफी एक्स्ट्रॅक्ट तुमचं आणखीन ऍब्झॉर्प्शन करू देणार नाही फॅटचं आणि जमा असलेलं बॉडी फॅट बर्न करायला लागेल. आणि यासाठी ते तुम्हाला रिपोर्ट आहे. त्यानंतर हे ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्टचं वैशिष्ट्य काय, ही डिकॅफिनेटेड आहे. यातून कॅफिन बाजूला काढलंय. नाहीतर कॅफिन घेतल्यानंतर आपल्याला झोप येते किंवा झोप बिघडते, आपल्या झोपेचं चक्र बिघडतं. हे डिकॅफिनेटेड आहे. कसं आहे, डिकॅफिनेटेड आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित तुमची झोप होते. याच्यामध्ये कॅफेन नाही, त्यामुळे व्यवस्थित झोप होतो. आणि एक क्लिनिकल प्रूव्हन आहे, फॅट कमी करतंय, BMI कमी करतंय. त्यासोबतच तुमचं ब्लड शुगर लेवलची मात्रा सुद्धा नियंत्रित ठेवते आणि ज्यामुळे तुमचं फॅट कमी होतंय. ग्रीन कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट. CLA टोनालिन काय काम करतंय, हे तुमच्या शरीरामधल्या फॅटचे ज्या सेल आहेत त्या सेलची संख्या कमी करतंय, आकार कमी करतंय. म्हणजे तुमच्या शरीरामधल्या जे फॅटच्या पेशी तयार झाल्या या पेशींची संख्या कमी करतंय आणि त्याचा आकार सुद्धा कमी करतंय. त्यामुळं तुमची कंबर 4 इंचापर्यंत 90 दिवसात कमी होते. किती दिवसात? 90 दिवसामध्ये तुमची कंबर 4 इंचाने कमी होते. म्हणजे एखाद्याला जर 38 ची पॅन्ट लागत असेल, जर त्यांना न्यूट्रिचार्ज घेतलं, डाएट प्लॅन फॉलो केला, एक्सरसाइज केली, तर 90 दिवसानंतर त्याला 34 ची पॅन्ट लागेल. 34 इंचावाली पॅन्ट घ्यावी लागेल. यासाठी क्लिनिकल प्रूव्हन आहे, कारण की फॅट सेलची संख्या कमी करतं, त्याचा आकार कमी करतं आणि नवीन फॅट जमा होऊ देत नाही. लीन मसल विकसित करते, म्हणजे तुमच्या मसल ज्या आहेत त्या मसल्स वाढवायचं काम करते. CLA टोनालिन तुमच्या मसल्स वाढवण्याचं काम करते. भूक तुम्हाला कमी लागते. भूक कमी लागली की आपण कॅलरीज कमी घेतो. कमी कॅलरीज घेतल्या की आपलं वजन आपोआपच नियंत्रित लागायला लागतं. गार्सिनिया कंबोजिया हे आपल्या केरळमध्ये सापडणारं एक फळ आहे. गार्सिनिया कंबोजियामुळे भूक कमी होते. आपला जो BMR आहे, बॉडी मेटाबॉलिक रेट, हा वाढतो. ऊर्जाचा व्यय वाढतो, म्हणजे बॉडी मेटाबॉलिक रेट वाढतो आणि फॅट परत जमा होत नाही. BMR आपलं वाढलं पाहिजे. आपल्या शरीराची जी स्थिती आहे फॅट जमा करण्याची, ही प्रक्रिया स्लो करून टाकते. फॅट जमा करण्याची प्रक्रिया स्लो करून टाकते, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये फॅट जमा होत नाही. सोबत 20 ग्रॅम
संतोषजी, न्यूट्रिचार्ज एसआयडीएफचं पॅकेट 40 ग्रॅमचं आहे. त्यामध्ये 20 ग्रॅम आपण प्युअर प्रोटीन टाकलेलं आहे. जे आपल्या न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट मध्ये किंवा न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट मध्ये जे प्रोटीन आहे ते 20 ग्रॅम प्रोटीन ऑलरेडी न्यूट्रिचार्ज एसआयडीएफ मध्ये टाकलेलं आहे. आणि 20 ग्रॅम मध्ये बेस आणि बाकीच्या गोष्टी टाकलेल्या आहेत. 20 ग्रॅम त्यामध्ये प्रोटीन आहे. जर मी चुकत असेल तर मला करेक्ट करा. जर कुणाकडे पॅकेट असेल तर तुम्ही नंतर सुद्धा मला करेक्ट करू शकता, नो प्रॉब्लेम. पण 20 ग्रॅम प्रोटीन त्यामध्ये टाकलेलं आहे. ऍज पर माय नॉलेज 20 त्यामध्ये प्रोटीन टाकलेलं आहे. संतोषजी, डब्बा आहे? नाही सर, डब्बा नाही. माझं बुक. हा, त्या लिफ्ट त्यांच्याकडं साहित्य आहे. त्यामुळे काय होईल, त्या आयसोलेट सोया प्रोटीन तुमच्या मसल्स वाढतील. नुसत्या मसल्स वाढणार नाही तर त्याची क्वालिटी सुद्धा वाढेल. काय वाढेल? त्याची क्वालिटी सुद्धा वाढेल आणि वजन, चरबी आणि कमरचा तुमचे जे कंबर आहे ते कमी होईल. मग यामध्ये आपल्याला तीन गोष्टी करायच्या. एक एक्सरसाइज काय करायची ती सुद्धा आपण पाहू. एक्सरसाइज काय करायची ती आपण पाहू. तुमचा यस आणि एक क्लिनिकल प्रूव्ह आहे. यासाठी पूर्वी पुस्तक सुद्धा यायचं, डबल ब्लाइंड प्लेसिबो कंट्रोल मल्टीसेंट्रिक क्लिनिकल स्टडी. या क्लिनिकल स्टडीनं हे जे आपलं न्यूट्रिचार्ज एसआयडीएफ आहे हे क्लिनिकल प्रूव्हन आहे. काय होईल, तुम्ही जर 90 दिवस मील रिप्लेसमेंट थेरपी घेतली, त्यांना काय सांगायचंय, तुम्ही जर 90 दिवस मील रिप्लेसमेंट थेरपी घेतली तर तुमची कंबर 4 इंच कमी होईल आणि बॉडी फॅट 7.6% कमी होईल. हे फॅट घटाने का सायंटिफिक तरीका. आणि याला मील रिप्लेसमेंट म्हणजे काय? मील रिप्लेसमेंट म्हणजे सकाळी हलका नाश्ता घेणं, दुपारी हलकं जेवण करणं आणि रात्रीचं जेवण बंद. रात्रीच्या जेवणाऐवजी 1 ग्लास लो फॅट मिल्क मध्ये 1 पॅकेट न्यूट्रिचार्ज एसआयडीएफ टाकायचं, घ्यायचं आणि झोपी जायचं. मी पूर्वी सांगायचो की जेवणाच्या जागेवर काय घ्यायचं, आपल्याला न्यूट्रिचार्ज एसआयडीएफ घ्यायचं. लोक दुसरीकडे जाऊन जेवण करायले आणि जेवणाच्या जागेवर बसून न्यूट्रिचार्ज एसआयडीएफ घ्यायले. आहे की नाही? पण जेवणाच्या जागेवर आपला मराठी भाषा चुकायली, मग मी वापरायला जेवणाच्या ऐवजी. आहे की नाही? त्या बाईला सांगितलं डॉक्टरांनी, बाळाला हलवून काय औषध बाळाला हलवून द्या. बाईनं बाळाला औषध पाजलं, चांगलं बाळाला हलवलं. ते बाळाला चक्रा काय केलं, तुम्ही बाळाला हलवून औषध द्या. म्हणे औषधाला हलवा आणि बाळाला द्या, असं मी म्हणायला पाहिजे होतं. रात्रीचं जेवण बंद. रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी 1 पॅकेट 1 ग्लास लो फॅट मिल्क. लो फॅट मिल्क म्हणजे सकाळी आपण दूध तापवलं त्यावरची साय काढली, दुपारी परत एकदा दूध तापवलं त्यावरची साय काढली, रात्री परत दूध तापवलं, आली साय तर काढा. कारण की आता इतकी प्युअर दूध मिळाला की 3-3दा साय निघाल, फार तर 2दा साय निघाल. हे झालं लो फॅट मिल्क. लो फॅट मिल्क मध्ये टाकायचं, घ्यायचं. तुम्हाला भूक सुरुवातीला कधी कधी लागल, नंतर लागणार नाही. कारण की 40 ग्रॅमचं पॅकेट 200 मिलीग्रॅम दूध, 250 मिलीग्रॅम आपलं जठर 250 मिलीग्रॅम मध्ये भरतंय, व्यवस्थित भरतंय, नो प्रॉब्लेम. त्यामध्ये तुम्हाला लागल ते प्रोटीन आहे. आणि मग मधातच भूक लागली तर काय करायचं, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. तर 3 गोष्टी सांगतोय, ते गाजर, काकडी आणि टोमॅटो घरी आणून ठेवायचे आणि तुम्हाला वाटल तेव्हा वाटल तेवढं खायचं. भूक लागली, गाजर खायची, काकडी खायची आणि टोमॅटो खायचं. 3च गोष्टी खायच्या, चौथी गोष्ट नाही. त्यावर मग मिरेपूड टाका, जिरेपूड टाका. आपल्याकडे चाट मसाला आहे आरसीएमचा नंबर 1, तो चाट मसाला टाका. जेव्हा भूक लागल, गाजर, काकडी, टोमॅटो 1 किलो 2 किलो घरात स्टॉक ठेवायचा. पाऊल भरून. तुम्हाला टीव्ही पाहायची, टीव्ही पाहत खा. मोबाईल पाहायचा, मोबाईल पाहत खा. परंतु गाजर, काकडी, टोमॅटो केव्हाही खायला मुभा, कधी तुम्ही खाऊ शकता. यामध्ये काय होतं, तुम्हाला फक्त फायबर मिळतं आणि पाणी मिळतं, कॅलरीज मिळत नाहीत. पोटाला वाटतं आतमध्ये काय चांगली गोष्ट गेली, दात दुखायला लागतात, म्हणजे किती वेळ चावायचं. आणि आपल्या
आपल्याला संतुष्टी सटायटी मिळते, तृप्ती मिळते. या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. यामध्ये डाएट किती कॅलरीचं घ्यायचं? 150 कॅलरीचा डाएट घ्यायचं. सॉरी 1500 कॅलरी. दिवसभरामध्ये 1500 कॅलरीजच घ्यायच्या. ह्या गोष्टी खायच्या नाहीत. तेल, तूप, दही किंवा तळलेले पदार्थ खायचे नाहीत. आणि एक्सरसाइज सांगतो. एक्सरसाइज काय करायची? 18 वर्षापेक्षा जास्तच व्यक्तीच्या द्यायचे. बॉडी स्कॅनरनं अगोदर त्यांची बॉडी स्कॅन करायचे. ज्यांचं बॉडी फॅट 30% पेक्षा जास्त आलंय त्यांना न्यूट्रिचार्ज एसएनएफ द्यायचे. पुरुषांमध्ये 25 पेक्षा जास्त आलं पुरुषांमध्ये तर तुम्ही त्यांना फक्त एक्सरसाइज आणि डाएट प्लॅन सांगा, सोबत प्रोटीन द्या, त्यांचं फॅट कमी होईल. जोपर्यंत आपण टार्गेट वेट वर येत नाही तोपर्यंत हे काम करायचंय. आणि व्यायाम हा करायचा आहे. कुठला? 6000 पावलं चालायचंय, 250 पायऱ्या चढायच्या उतरायच्या किंवा दोरीवरच्या 250 उड्या मारायच्या. तुम्हाला पायऱ्याच नाही तर काय करायचं? दोरीवरच्या उड्या मारा आणि 1500 कॅलरीज मध्येच डाएट प्लॅन आपला बसवायचा आहे. बोला, 1+ वाले दिसतायत मला. तर आपण बंद केल्यावर काय करायचं? न्यूट्रिशन एसएनएफ घेणं बंद, टार्गेट वेट वर आल्यावर. पण डाएट प्लॅन आणि एक्सरसाइज सुरू, त्याला बंद करायचं. बोला ताई. नमस्कार सर. बोला बोला. सर थायरॉइड असलं तरी सुद्धा आपण एसएनएफ घेऊ शकतो का? बरं झालं तुम्ही हा विषय काढला. धन्यवाद तुमचे. थायरॉइड असेल तर अगोदर थायरॉइड आपल्याला नील करावा लागतो, नंतरच न्यूट्रिचार्ज एसएनएफ घेता येतं. आणि थायरॉइड नील करण्यासाठी आपल्याकडं न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा आणि गामा ओरिजिनॉल आहे, ज्यानं शेकडो लोकांचे थायरॉइड नॉर्मल झालेले आहेत. माझ्याकडे खूप जणांचे रिझल्ट आहेत ज्यांनी बोला बोला ताई बोला, परत काहीतरी विचारा. घेत आहेत गामा आणि ओमेगा आणि ओमेन तीन कंटिन्यू चालू आहेत 6-7 महिन्यापासून. फक्त म्हणजे गोळी ते म्हणत आहे की जर कमी झालं असेल तर मी एसएनएफ घेऊ शकते. सध्या गोळी किती एमएलची सुरू आहे त्यांना? 25. गोळी बंदच व्हायला पाहिजे ताई, त्यानंतर त्याचे रिझल्ट दिसतील. आणि त्यांना तुम्ही गामा ओरिजिनॉल आणि न्यूट्रिशन व्हेज ओमेगा कंटिन्यू घ्यायला हवा. 6 महिन्यामध्ये गोळी बंद होते. आणि मनीषा मिश्रा मॅडमचं एक पुस्तक आहे सेहत का जश्न, त्यामध्ये थायरॉइड वाल्यांना कुठल्या कुठल्या गोष्टीचं आपण हे करावं, कुठल्या गोष्टी पाळाव्यात यासाठी सखोल मार्गदर्शन केलंय. तुम्ही ते पुस्तक उपलब्ध करा आणि ते त्यांना पाठवा. आणि ज्यांना असं वाटतं की माझं वजन नंतर वेट गेन होऊ नये त्यांनी 6 महिन्यातून एकदा मेंटेनन्स डोस घेतला पाहिजे. त्या गोष्टी कमी खा. तेल, मीठ, म्हणजे पांढरा तांदूळ, मैदा, चीनी ह्या गोष्टी कमी खायच्या. लहान मुलाला द्यायचं नाही. प्रेग्नंट महिलांना, दूध पाजणाऱ्या महिलांना द्यायचं नाही. आणि डाएट प्लॅन काय पाहिजे? हा तुम्हाला डाएट प्लॅन आहे सकाळपासून तर रात्रीपर्यंतचा. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके, म्हणजे डाएट प्लॅन काय देऊ असं बऱ्याच जण असताना फोटो काढून घ्या तुम्ही. हा डाएट प्लॅन तुम्ही देऊ शकता. आणि अधिक जर तुम्हाला काही अडचण येत असल्यास तुम्ही मला संपर्क करा. फक्त व्यवस्थित काउन्सिलिंग करणं, प्रोडक्ट द्यायला गडबड करू नका. आपली गंमत काय होते, आपण गडबड करतो आणि तिथं फसतो. बॉडी स्कॅनिंग मशीन घेऊन गेले, बॉडी स्कॅन केलं, नोट डाऊन केल्या सगळ्या गोष्टी, त्यांना सांगितलं तुमचं इतकं फॅट वाढलंय, ते म्हणतात मी कमी करतो. तर त्यांना वेळ द्या. यस म्हणा सर, 1 महिन्यानंतर ताई आपण 1 महिन्यानंतर परत तुमचं बॉडी स्कॅन करू, काय हरकत नाही. तुम्हाला 1 महिना वेळ. तो 1 महिना तो चालायला जाईल, फिरायला जाईल, दोरीवरच्या उड्या मारल, त्याचे सगळे प्रयत्न करू द्या. त्याचं वेट कमी होणार नाही. कारण की जे एफडी असते ना, एफडी वर व्याज मिळत असतं, ते बॅलन्स कमी होतच नाही. तो त्याला वाटतंय की मी फार सोपं मी करून दाखवील, त्याला वाटतं घाम गळायला लागलाय, मी फार हे करायला लागलो, आता मी हे नियंत्रित केलंय ते नियंत्रित केलंय. काला धन जो जमा आहे का तो कमी होतच. त्यांना वजनावर फोकस नाही. त्यांना परत एक सांगा, आपल्याला
वजन कमी करायचंय फॅटचं. पुढच्या चक्रीला मी आलो. सेकंड टाइम ज्यावेळेस आपण बॉडी स्कॅन करू आपण दोनच गोष्टीवर आपण बोलूया, फॅट पर्सेंटेज आणि मसल पर्सेंटेज. वजन एखादा किलो वाढू द्या तुमचं, हरकत नाही. एखादा किलो वजन कमी होऊ द्या, हरकत नाही. आपण फोकस करू विजरल म्हणजे फॅट पर्सेंटेज आणि मसल पर्सेंटेज. बस. त्याचं एखादा किलो वजन कमी होईल पण फॅट पर्सेंटेज वाढलेलं असेल, मसल पर्सेंटेज कमी झालं असेल. म्हणजे वजन कमी झालं ते कसं कमी झालंय, मसलचं झालंय. वजन कमी झालं ते हाडाचं झालंय. वजन कमी झालं ते पाण्याचं झालंय. तर तुम्ही त्यांना म्हणा बस पुन्हा पुढच्या महिन्यात जा. आणि शेवटी मग ते ज्यावेळेस फक्त बंदी बस तुम्ही सांगा आता काय करू, तेव्हा म्हणा आपल्याला मील रिप्लेसमेंट थेरपी घ्यायची. काय घ्यायची आपल्याला? मील रिप्लेसमेंट. बोला विद्याताई बोला. सर बोला. नमस्ते, जय हरशिम. बोला. सर माझं वजन आहे ना जास्ती आहे, कमाल 98 किलो आहे. सर मी आताच म्हणजे 15-20 दिवस झाले कमी करत आहे वजन, पण कमीच नाही होत आहे सर वजन. काय प्रॉब्लेम? हा वजन आपलं वजन कमी करायचं नाही, आपल्या फॅटचं वजन कमी करायचंय, बरोबर आहे? हा सर. तर तुम्ही मला काय करा, तुमचं बॉडी स्कॅन करा आणि त्याचा रिपोर्ट पाठवा. सर बॉडी स्कॅन कुठं करावं लागेल ते प्लीज? तुम्ही कोणाच्या टीम मध्ये आहात? झाले मॅडम. बर. तुमच्याकडं तुमच्या आपल्याकडे बॉडी स्कॅनिंग मशीन असेल पा डेफिनेटली, किंवा त्याच्या आपल्याकडे असेल. तुमच्या टीम मध्ये डेफिनेटली मशीन असेल बॉडी स्कॅनिंग मशीन, ते तुम्ही बॉडी स्कॅन करा. ओके ओके सर. आणि मला रिपोर्ट पाठवा, मग आपण त्यावर तुम्हाला सुचवतो. ओके ओके सर. कुठे पाठवताल मला रिपोर्ट? ठीक आहे सर. ओके सर. नाही नाही, मला रिपोर्ट कुठे पाठवतात? सर झाडे मॅडमच्या इकडेच पाठवू ना, मग तुम्हाला परत पाठवते. माझ्याकडे पाठवा. ठीक आहे सर. माझा नंबर आहे का? नाही सर, मला नंबर नाही आहे. चॅट बॉक्स मध्ये आहे, घ्या. ठीक आहे. ओके सर. तेच मला तुम्ही रिपोर्ट पाठवून कुठे पाठवतात? मग माझा नंबर मी चॅट बॉक्स मध्ये दिलाय, तुम्हाला रिपोर्ट पाठवा, आपण बोलूया. ओके ठीक आहे सर. ओके. आपण डेफिनेट तुमचं फॅटचं वजन कमी करू. ममता दीदी बोला. जय सर. बोला. सर माझ्या मुलीचं वजन पण ओव्हरवेट आहे, पण तिचं कसं करू मी? म्हणजे मला वाटते की तिचं वजन कमी व्हावं, पण जसं तिचं फॅकल्टी, तिला LLB करायली, पूर्ण दिवस बसून अभ्यास करावा लागते आणि ते तिला एक्सरसाइज करते, पण मात्र जे रात्रचं जेवण करते त्याच्यानंतर लगेच झोपी जाते, म्हणजे ते एक्सरसाइज पूर्ण लॉस मध्ये जाते. तर आता तिच्यासाठी मला वाटेल SNF चालू करावं, पण आधी तिचं जे तुम्ही म्हणाले बॉडी फॅटचं आपण सर्वे करावं, ते कसं करू मी आता? तुमच्याकडे मशीन नाही का तुमच्या टीम मध्ये कुणाकडे? मी श्याम सरांना आज कॉन्टॅक्ट करते आणि विचारते. तुम्ही श्याम सरच्या टीम मध्ये आहात का? हा सोळंके सर. कुठे राहतात तुम्ही? नांदेडला सर. नांदेडमध्ये खूप जणांकडे मशीन आहेत हो ताई, खूप जणांकडे. येस सर. तुम्ही श्याम सरांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडे डेफिनेटली तुम्हाला मशीन उपलब्ध होईल. तुम्ही त्यांचं बॉडी स्कॅन करा आणि रिपोर्ट पाठवा. आपण त्यावर मी तुम्हाला डायट प्लॅन पण सांगा आणि कसं घ्यायचं ते सुद्धा सांगा डेफिनेटली. तर काय त्यांना काउन्सिलिंग व्यवस्थित करा, ते परत महिन्याने जा, त्यांचं बॉडी स्कॅन करा. तर त्यांचं तुम्हाला कदाचित एखादा किलो वजन कमी झालं दिसल, पण फॅटचं वजन कमी झालं दिसणार नाही. त्यामुळे आपलं वजन तर फॅटचं कमी करायचं होतं, काय करायचं? जसं आपण सुरुवात केली, तुमचं वजन कमी करायचं तंबू लागले तर कलेक्टर ऑफिस समोर, तहसील समोर, त्याचं वजन कमी होतं ना, मग इतकी बेजार व्हायची काय करायचं? सकाळी उठा, पळा आणि मग त्यांना न्यूट्रिशन पेशन्स करा. गेलं की प्रोडक्ट विकलं गेलं पाहिजे असं नाही, असा विचार करा. आणि तुम्हाला सांगतो 4000 PV तयार होतो. जर तुम्ही एक जणाकडे न्यूट्रिशन SNF द्यायला गेले तर एका महिन्यामध्ये 4000 PV तयार होतो. विचार करा, तुम्ही जर असे 5-10 तुमचे पेशंट सुरू झाले असं देणं, तर तुम्हाला किती तुमचा PV सहज जनरेट होईल. कारण की PV जनरेट करणारी मशीन आहे, एकदम वेगानं PV जनरेट होते. आणि त्या लोकांकडे जायचं ज्यांच्याकडे फॅट सुद्धा आहे आणि नोट सुद्धा आहे. दुसऱ्या फॅट वाल्या लोकांकडे जाऊ नका, त्यांच्याकडे फॅट पण पाहिजे आणि नोट पण पाहिजे. नाही तर नुसतं फॅट आहे नोट नाही, ते तुमचा वेळ खातील. हा मंत्र लक्षात ठेवा. पण 8 जण मीटिंग मध्ये नंतर काही प्रॉब्लेम झाला गेले, त्यांना हे विसरून गेले. ते हा मंत्र त्यांना मिळाला नाही. फॅट
पाहिजे नोट पण पाहिजे. नुसतं फॅट असो काय उपयोग. अशाच घरी जा ज्याच्याकडे फॅट आहे नोट आहे आणि त्यांना आरामशीर काउन्सिलिंग करा, आरामशीर समजून सांगा. डेफिनेटली आपण बोलू. आता तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही विचारू शकता, बिलकुल विचारा. प्रवीणजी अनम्यूट व्हा. हॅलो बोला सर बोला. हॅलो, आवाज येतोय का माझा? येतोय बिलकुल येतोय. तर मग मला तुमचा आवाज. हॅलो हा बोला. हॅलो, माझा आवाज येतो ना सर्वांना? येतो का माझा आवाज? आता यायला. ओके ओके. सर जय हर्षा. बोला. मी आज मीटिंगलाच आहे एसएनएफच्या. बर घोटीला आहे. आत्ताच आलो जस्ट सुरू करतो. तुमचं ऑलरेडी आज सेशन होतं पण मी उशिरा पोहोचलो इथं. नाहीतर त्या जे आता ज्यांच्या इथं आले ना त्यांना पण अटेंड करायला लावली असते. चला धन्यवाद सर. तुमची एसएनएफ बद्दल माहिती माझ्या कामात येईल. आणि आज तिथंच बसलेले. आता थोड्या वेळात मीटिंग चालेल माझी. चला ओके सर, धन्यवाद. डायरेक्ट घरामध्येच मीटिंग सुरू केली त्याच्या. त्यांना सगळं ऐकून दिलं, काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आला. शुभांगी बोला. जय हर्षम सर. बोला. आवाज येतोय ना माझा? येतोय. सर मला असं विचारायचं होतं का मग रात्रीच्या जेवणाऐवजी जेव्हा आपण घेतो तेव्हा रोजची वेळ एकच ठेवायची का? कारण की काही फील्ड वर्क हा, रात्री ज्यावेळेस तुम्हाला भूक लागली, आता खूप सोपं आहे. तुम्हाला माहिती आहे, बाहेर गावी फील्ड वर्कला चालले तर 2 जितक्या दिवस चालेल तितक्या पॅकेट आपल्या सोबत घेऊन जा. साधं दूध कुठं पण मिळते आहे की नाही. आजकाल अमृत तुल्यचे खूप दुकान तयार झाले. कुठं पण दूध घ्यायचं एक ग्लास तिथं टाकायची, उतनी कवळ घेता नाव या श्रीहरीचे म्हणायचं, टाकायचं पिऊन टाकायचं. काही प्रॉब्लेम नाही. आपली पद्धत तिथं सुरू. म्हणजे 7 वाजता तर रोज घेतलं पाहिजे किंवा मग 7 ते 8 झाले. वेळ पाळा. माझं म्हणणं काय, वेळ पाळा. म्हणजे तुम्ही 8, 9 एक वेळ ठरवा आणि वेळ पाळा. कारण की आपण वजन वाढण्यामध्ये एक कारण पाहिलंय की अवेळी जेवणे. बरोबर आहे. म्हणून वेळ पाळा ना. एक 8, 9 कुठे एक वेळ पाळा. आणि ते घेतल्यानंतर पण मग फिरावं लागते का, एक्सरसाइज करावं लागते का? दिवसभरामध्ये 6000 पावलं चाला. सकाळी चाला, दुपारी चाला, रात्री चाला, कधी पण चाला. बर. आणि म्हणजे ते व्यायामाचं हा बोला. म्हटलं थोडस कसं, कोणते व्यायाम करायचे तर? व्यायाम तुम्ही सुरुवात एकदम हलक्या व्यायामापासून करा. वॉकिंग करणं, सूर्यनमस्कार काढणं एकदम सोपे व्यायाम आहेत. सूर्यनमस्कार प्रत्येकासाठी व्यायाम आहे. सुरुवातीला 1 निघल, 2 निघतील, 5 निघतील, 6 निघतील, 12 सूर्यनमस्कार करायचे आणि वॉकिंग करायची. वॉकिंगनं काय होतं, कॅलरीज लवकर बर्न होतात. दोरीवरच्या उड्या आहेत, पायऱ्या चढणं उतरणं हे सोपे व्यायाम आहेत आणि काही जास्त इन्स्ट्रुमेंट लागत नाहीत. सूर्यनमस्कार अतिशय चांगले व्यायाम आहेत. सूर्यनमस्कारानं काय होतं, पूर्ण आपल्या शरीराचा व्यायाम होतो, डोक्यापासून तर पायाच्या बोटापर्यंत. आणि जर तुमचे पोटाचे व्यायाम जर झाले, जसं मी सांगितलं अग्निसार आणि नवली, हे जर झाले तर खूप सोपं आहे. खूप सहज विजल फॅट कमी होतं सोबत. ठीक आहे सर. रजनीगंधाजी बोला. हॅपी मॉर्निंग सर. मॅमने दुसरं आता म्हणाले की जर यांनी शुभांगी चोपडे मॅम यांचं जसं म्हणणं की एकचदा कुठलाही वेळ न्यूट्रिचार्ज एसएनएफचा मॅम ते पॅकेट एवढं म्हणजे 40 ग्रॅमचं इतकं भरग्लास होतं आणि इतकं हेवी जातं प्यायला. सो भूकचं जे आहे तर आधी पण तुम्ही सॅलेड त्यामध्ये खाऊ शकता, जसं सर काकडी आणि आपलं टमाटर आणि हे म्हणाले गाजर, आणि नंतर पण केलं तर भरगच्च होऊन जातं तेवढ्या ह्याच्यामध्ये, तर भूक नाही लागणार. तर हा पर्सनल अनुभव घेतला आहे म्हणून ते एक मदत होईल तुम्हाला. सर घ्यावं लागते, टेस्ट साठी माहित पाहिजे की कसं लागते म्हणून. हा म्हणून ते घेऊन पाहिलं होतं आणि ग्लासभर प्यायला नव्हतं जात मला. 2 याच्यामध्ये प्यावं लागलं ते. पोट भरतं एकदम 100% पोट भरतं. हो, खूप गच्च पोट भरतं त्यांनी. दुसरं एक जसं तुम्ही म्हणाले की दही पण बंद करायचं. आपण खाण्याच्या याला जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा म्हणाले की दही नाही चालणार. मी ज्यांना रेफर केलं त्यांना मी छाछ प्यायला लावलं होतं, तर मग ते कसं बंद करायला? दही आणि ताकामध्ये खूप फरक येतं. म्हणजे दही खाल्लं तर सकाळच्या ब्रेकफास्टला खा, दुपारी रात्री खाऊ नका. ब्रेकफास्टला खा.
आणि ताक जे आहे ना, ताकामध्ये कॅलरीज नसतात आणि जे आपलं पाचन व्यवस्थित करण्यासाठी जे आपले बॅक्टेरिया लागतात, मित्र बॅक्टेरिया, ते एकदम छान असतात दह्यामध्ये. दही म्हणजे आधुनिक काळामध्ये अमृत आहे या काळामध्ये. ताक म्हणजे अमृत आहे या काळामध्ये. ओके. तर लस्सी नाही म्हणते मी, त्यांना म्हणते की छान लस्सी नाही घ्यायची. लस्सी म्हणलं की लोक त्यात आईस्क्रीम टाकतात, एवढं भरून आईस्क्रीम टाकतात. लस्सी कशी आली ती आईस्क्रीमच आहे. लस्सी म्हणायला आहे ती. हा, सविता ताई. थँक्यू सर. जय सीएम सगळ्यांना. सर म्हणजे कमरेचा आणि एक पायाचा त्रास आहे मला स्वतःलाच आहे. मी वेज ओमेगा, न्यूट्रिजन ह्युमन आणि गामा ओरिजिनल कंटिन्यू असतात सर. तरी पण ते कमरेचा काही प्रॉब्लेम सायटिका वगैरे आहे का? नाही, सायटिकाचा वगैरे त्रास आहे का? नाही सर. व्हेरिकोस वेन? नाही, असं काहीच नाहीये, पण कंटिन्यू एकच पाय गुडघ्यापासून वरती आणि कमरेचा. 99% चान्स आहे की त्यांच्या मणक्यामध्ये कुठेतरी गॅप आलाय आणि त्यांचं जे नर्वस सिस्टीम आहे ती कुठेतरी चोकअप होत. 99% MRI केल्याशिवाय लक्षात येणार नाही. कारण की जी आपली वायरिंग आहे मेंदूतून गेली, आपल्या मणक्यातून गेली आणि जिथं कुठं पाठीच्या गादी कुठं घासलेल्या असतील, एखादा मणका झिजलेला असतो, तर ती गादी दबते आणि हा त्रास सुरू. जर आपले प्रोडक्ट घेऊन जर त्रास थांबत नसेल तर 99% चान्स आहे की तिथे तुमचं तुम्हाला MRI करून बघावं लागेल, त्याशिवाय लक्षात येणार. गुरुदेव, ताईला जर ते प्रॉब्लेम असेल तर त्यांना जर शुगर वगैरेचा काही त्रास नसेल, प्रोटीन सोबत गेनर घ्या सर, कारण त्याला इम्युनिटी वाढवणे हे सगळ्यात मेन. कारण मी सर्वायकल स्पॉन्डिलायटिसचा पेशंट आहे, मी खूप वेळा सांगतो. आणि माझी तर ही लेवल होती सर की मला गावात पण मोटरसायकल चालवू नका असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि आता तुम्ही पाहता मी किती फिरतो. बिलकुल. त्याला एकमेव पर्याय आहे ते, बाकी काही दवाखान्याच्या मागे लागण्यात काही फायदा नाही सर. ते काही बी सांगता पण ते. मला ऑपरेशन सांगितलं होतं सर, डॉक्टर फडके जे यवतमाळ जे आहेत ना, सगळ्यात मोठे डॉक्टर आहेत. पण एकदा सल्ला जर आपण डॉक्टरला सल्ला घ्यायला आपल्याला काय जास्त पैसे लागत नाही. सल्ला घ्यायला 200-300 रुपये लागतात. सल्ला घेतला तर आपल्याला आणखीन काही नवीन गोष्टी करू शकतात. आणि 10 तोटे सरांनी त्यांचा अनुभव आहे, त्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास होता, पण त्यांनी न्यूट्रिशनवर तो त्यांनी कव्हर केलाय तो, आणि आता खूप फिरतायत. आता यामध्ये जर कोणाला काही अडचण असल्यास न्यूट्रिशनसाठी तुम्ही 10 लोकांमध्ये जा, त्यांना बॉडी स्कॅन करा आणि काही अडचण असल्यास माझे संपर्क करा. आणि यामध्ये मला माहिती 1 तास कसा निघून गेला आपल्याला कळालं नाही, कारण की प्रोडक्ट फार मोठं आहे. आणखी याच्याविषयी खूप सांगता येईल. खूप जर फिजिकल मिटिंग असती तर आपल्याला एखाद्या व्यक्तीला उभा करून त्याची बॉडी स्कॅनचा रिपोर्ट काढून त्याला कसं सजेस्ट करायचं, आपण सगळे डेमो सुद्धा आपल्याला घेता आले असते. पूर्वी अमरावतीला, नागपूरला, यवतमाळला आम्ही याचे खूप सेशन केले, संभाजीनगरला. आणि 2 तास, 2.5 तास, 3 तास फक्त एक प्रोडक्ट सगळं समजून सांगण्यासाठी जायचे. आपण सायंकाळच्या मीटिंग मध्ये सुद्धा तुमच्या काही शंका असल्यास ना आपण परत तुमच्या शंका आपण सायंकाळच्या मीटिंग मध्ये दूर करूयात. आपण इथे थांबू. तुमच्या काही शंका असतील तर सायंकाळच्या मीटिंग मध्ये आपण परत घेऊ. तोपर्यंत थांबतो. मला असं वाटतं की मी जो सांगितलं तुम्हाला लक्षात आला असेल. जर काही प्रॉब्लेम असतील तर